क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. ती लेडी जिला तुम्ही प्रिझनर बनवून जेलमध्ये ठेवलं आहे, तिचा जीव भुकेमुळे नाही गेला पाहिजे. विजयाच्या आईचा हत्येचा हा प्रयत्न बिलकुल नाही होऊ देणार. तुला इंग्रजांच्या या दुहेरी वागणुकीची कल्पना नाहीये. तू जे म्हणतेस ते मी समजतोय. मी हे जाणतो की तुला काय म्हणायचंय, पण जोपर्यंत काकी परत येत नाही तोपर्यंत मी निश्चिंत नाही बसणार. काळाची डिमांड आहे जॅक्सन की तिला सोडलं जावं. पण तिला जायचं नाहीये. तिचं म्हणणं आहे की ती तोपर्यंत नाही जाणार जोपर्यंत तिच्या मुलीला तिच्या समोर आणलं जात नाही. आणि तू तिच्या मुलीला ठार मारला. एनिवे, आम्ही तिच्या डॉटरला तर परत नाही आणून देऊ शकत आणि नाही तिला जेलमध्ये ठेवू पण नाही शकत. हिला बाहेर सोडणं खूप जरुरी आहे. तू एक काम कर जॅक्सन, हिला रात्रीच्या अंधारात कुठेतरी दूर सोडून दे. आमच्याकडे यापेक्षा बेटर ऑप्शन दुसरं नाहीच आहे. ओके सर. अरे अरे माझी विजया कुठे आहे? अरे कुठे लपवलंय माझ्या विजयाला? कुठे लपवलंय? कळतच नाहीये हबीब की सरदार सज्जन सिंग गेले तर गेले कुठे. प्रत्येक ठिकाणी त्यांचा शोध घेतोय, सगळे गुप्तचर त्यांचा शोध घेतायत, पण सगळीकडून निराशा. कधी कधी तर संशय येतो की भलता संशय घ्यायची गरज नाहीये गोपी सिंग. आपले सरदार एक वाघाच्या छातीचे इन्सान आहेत. मला विश्वास आहे ते जिथे असतील, जसे असतील, अगदी सुखरूप असतील. हबीब, मी पण असाच विचार करतो की सरदार निधड्या छातीचे आहेत, धाडसी आहेत, बहादूर आहे. पण ज्या प्रकारे मला माझे गुप्तचर खबरी आणतायत, मला हे कळत नाहीये की मी याचा काय अर्थ काढायचा. अर्थ हा काहीही काढला जाऊ शकतो गोपी सिंग, पण आमचं तर एकच म्हणणं आहे की चंद्र काळ्या ढगांच्या मागे लपला तरी हरवू शकत नाही. तू बघशीलच गोपी सिंग, खूपच लवकर हे काळे ढग दूर होतील आणि सरदारांचा चेहरा आपल्या नजरेस येईल. गोपी सिंग,
विश्वास ठेव, खूपच लवकर सरदारांबद्दल कुठला ना कुठला तरी सुगावा मिळेल. तू बरोबर बोलतोयस हबीब. मलाही भोले बाबांवर पूर्ण विश्वास आहे. सरदारांचा सुगावा आपल्याला लवकरच लागेल. माझी विजया. ते कोण आहे? चल चल हबीब. काकी, काकी तुम्ही इथे या अवस्थेत? अभि बेटा, बरं झालं बेटा की तू आलास. त्या लोकांनी माहित नाही कुठे लपून ठेवलीये माझ्या मुलीला, कुठे लपून ठेवलंय माझ्या मुलीला. बेटा, त्या फिरंग्यांपासून माझ्या मुलीला वाचव बेटा, वाचव तिला. ते लोक हजारीबागला जायचं म्हणत होते. तिथं कुठे लपून ठेवलंय माझ्या मुलीला. माझ्या विजयाला वाचवा, माझ्या मुलीला. काकी तुम्ही काही काळजी करू नका. विजया दीदीला काही नाही होणार. आम्ही आहोत ना. तुम्ही चला आमच्या बरोबर. चला माझ्या बरोबर काकी. या हबीब, या काकी. तू अन्नपूर्णाजींना घेऊन जा, मी येतो. ठीक आहे गोपी सिंग, माझी तुम्ही या काकी. या. हजारीबाग. मारून टाकलं तिला, मारून टाकलं. माझ्या विजयाला मारून टाकलं. मी तिला सांगितलं होतं या शहराला सोडून जाऊ कुठे पण तिने माझं काही ऐकलं नाही. मारलं चांडाळांनी माझ्या परीला. काकी सावरा स्वतःला. हे घ्या पाणी प्या आधी. घ्या. मला नकोय ना पाणी. अभय, तू तर विजया बरोबर होतास ना. हे बघ, तू असताना तिला काय होऊ शकत नाही ना. हे बघ अभय, तू माझ्यापासून काही लपवत आहेस ना. अभय, हे बघ, मी विजयाला तुला भेटण्यापासून कधी नाही टोकणार. पण माझी विजयाशी भेट करून दे. सांग ना, कुठे आहे माझी विजय? सांग अभय. तू जे म्हणशील ना ते सगळं ऐकीन. पण एकदा विजयाची भेट करून दे ना. मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार. मला भेटायचंय अभय. विजयाला भेटायचंय मला. आता भेटायचंय माझ्या विजयाला मला. मला सोडून गेले. विजया.
साहेब साहेब, हे बाहेरून कोणीतरी फेकलंय. जा. सज्जन सिंग माझ्याकडे आहे. तो जर हवा असेल तर सौदा करा. जवाब याच दगडात गुंडाळून पोलीस स्टेशनच्या बाहेर फेका. असं वाटतं की सज्जन सिंगच्या गायब होण्याने हे सगळे लोक पागल झाले आहेत, मॅड झाले आहेत, मॅड. आणि सज्जन सिंगचा सौदा करत आहेत, आणि ते पण आमच्याशी. पराडकरजी, आपण जर ठाकूर सज्जन सिंग यांच्या हरवण्याची खबर रणभेरीत छापली तर? नाही सेठजी, हे उचित नाही होणार. जर आम्ही सज्जन सिंग हरवले आहेत हे जर उजागर केलं तर क्रांतिकार्यांमध्ये जी अस्वस्थता पसरेल ते तर होईलच, पण इंग्रजांना सुद्धा ही खबर लागेल की ते हरवलेत, जिचा ते गैरफायदा उचलू शकतात. कसा गैरफायदा? हे पहा, इंग्रज सज्जन सिंग यांना पकडण्याचा प्रयत्न करतील, आणि जर नाही पकडू शकले तर ही बातमी पेरतील की ते त्यांना घाबरून पळून गेले, जो क्रांतिकार्याकरता चुकीचा संदेश होईल. नाही नाही, ते कधी ठाकूर सज्जन सिंग यांना पकडू शकत नाहीत, आणि असा कोणता कायद्याचा अधिकार पण त्यांना नाहीये. तुमचं बोलणं ठीक आहे सेठजी, पण इंग्रज त्यांच्या फायद्याकरता काहीही करू शकतात. त्यांचा काही भरोसा नाही. आता सज्जन सिंग आपल्या नजरेपासून दूर आहेत, आणि चांगलं हेच होईल की आम्हाला या बातमीला लोकांपासून दूर ठेवायला हवं. हा, तुम्ही कधी विचार नका करू की इंग्रजांना तुमच्याबद्दल काहीच माहित नाही. इंग्रजांचं डोकं लांडग्यासारखं चलाक आहे. कधी कधी ते जाणून बुजून असे नादान बनतात ज्यामुळे ते गुप्त बातम्या काढू शकतात. जेम्स, एक गोष्ट आम्हाला समजत नाहीये की हे लेटर कोणी फेकलं असेल, आणि त्याचं हे लेटर फेकण्यामागचे मनसुबे काय आहेत.
एक तर तो स्वतः मॅड आहे किंवा तो आम्हाला मॅड समजत आहे, जो सज्जन सिंगच्या सौद्याची बात करतोय आमच्याशी. आमच्याशी डीलिंग करतो आहे. सज्जन सिंगच्या डीलिंग बद्दल बोलतोय. सज्जन सिंगच्या डीलिंगचा रिप्लाय मागतोय आमच्याकडे. सर, तुम्ही त्याच्या मागणीचा रिप्लाय दिला? आम्ही रिप्लाय का करायचा? आम्ही त्याच्यासारखे उल्लूचे पठ्ठे आहोत काय, जे बोलू ये बाईला आम्हाला शिंग मार? जेव्हा आम्हाला माहिती आहे की सज्जन सिंग कुठे आहे, तर त्याचा रिप्लाय का करायचा? तुम्ही ठीक बोलताय सर. कोणी पागलच असेल जेव्हा त्यांच्याकडे सज्जन सिंग नाही आहे, तर त्याचा सौदा कसा काय करणार? पागल तर तो आहेच जेम्स, ते आम्ही पण जाणतो आहोत. पण आमच्याकरता हे जाणणं जरुरी आहे जेम्स, की त्या पागलने हे पागलपण केलं तरी का केलं? त्याने हे लेटर देऊन आम्हाला काय दाखवू पाहतो आहे? सर, मला हे वाटतंय की तुम्हाला हॅरेस करू पाहतोय. आय मीन पिन करत आहे. अदरवाईज आम्हाला त्यात दुसरं मिनिंग नाही दिसत. येस, बट जेम्स, हे तर आम्ही पण समजतो की तो आम्हाला हॅरस करतो आहे, आम्हाला पिंच करतो आहे. पण आमच्याकरता हे जाणणं जरुरी आहे की तो आम्हाला हॅरस करतो तर का करतोय, पिंच करतोय तर का करतो आहे, यातून त्याचा काय फायदा? सर, तो जरूर कोणी क्रांतिकारी असणार. जेम्स, हे तर आम्ही पण जाणतो की तो क्रांतिकारीच असणार. बट आमच्याकरता हे जाणणं जरुरी आहे की या लेटरच्या आडून त्याला काय साध्य करायचं आहे. त्याचा दुसरा तर कोणता मनसुबा नाही आहे की तो आमचं लक्ष तिकडनं भटकवून इकडे आणतो आहे, आपलं काम साध्य करतो आहे. त्याच्या मागे काय कारण आहे? अरे हबीब, अभय आहे का आत? नाही, भाईजान तर नाही आहेत, पण हा पराडकरजी आलेत. पराडकरजी आहेत ना? ठीक आहे, मी तुला नंतर भेटतो. जय हिंद गुरुजी. जय हिंद गोपी सिंग. पराडकरजी, हा इथे? सेठजी, गोपी सिंग आता बदललाय. आता हा इंग्रजांबरोबर नाही, आमच्या बरोबर आहे. गोपी सिंग हे आहे. मी यांना खूप चांगलं ओळखतो गुरुजी. हे सेठ ज्ञानचंदजी आहेत, जे रणभेरीच्या हिताकरता इंग्रजांना भेटत असतात. पण सेठजी, तुम्ही असा विचार कधी नका करू की इंग्रजांना तुमच्या सत्यतेबद्दल काही माहीत नाही. हे तू कसं काय म्हणू शकतोस गोपी सिंग? जितकं आम्हाला माहितीये, इंग्रजांनी कधी यांच्यावर संशय नाही घेतला. गुरुजी, इंग्रजांचं डोकं लांडक्यासारखं चलाख असतं. कधी कधी ते जाणून बुजून जाणत असताना नादान बनत असतात, ज्यामुळे गुप्त बातम्या काढू शकतील. माझ्या बोलण्याचं हे तात्पर्य आहे की तुम्ही कधी इंग्रजांवर विश्वास नका ठेवत जाऊ. आम्हाला जाणीव आहे गोपी सिंग. आम्ही बरीच वर्ष लंडनमध्ये घालवली आहेत. हे इंग्रज आपल्या बापाचे पण नाही होत, तर आम्हा हिंदुस्थानींचे कसे होतील? हे आमचा माल खातात, आमच्याशी संबंध ठेवून, आणि आम्ही पण यांना माल खाऊ घालत असतो, म्हणजे यांच्याकडून काही ना काही मिळवत राहायचं. आणि सेठजींनी खूप काही मिळवलं आहे, जे नेहमी आमच्या रणभेरीची खबर बनत असतं. बिलकुल गुरुजी, शेवटी सेठजींना कोण नाही ओळखत.
गुरुजी, अभय कुठे? जाहीर आहे सज्जन सिंगच्या शोधात लागलाय. गुरुजी, जर का अभय सरदारांचा शोध घेतोय तर त्याला परत बोलावून घ्या. कारण आता त्याचा शोध पूर्ण झाला. शोध पूर्ण झाला याचा अर्थ काय लावायचा गोपी सिंग? काय सरदारांचा पत्ता लागलाय? आधी मी विचार केला होता की ही बातमी मी सगळ्यात आधी अभयला सांगेन, पण काय गोपी सिंग, इथे आम्ही सगळे सज्जन सिंगजींना घेऊन परेशान आहोत. जर त्यांच्याबद्दल काही खबर लागली असेल तर सांग. जी गुरुजी. गुरुजी, सरदारांचा पत्ता लागला. काय? कुठे आहेत ते? ते जेलमध्ये आहेत गुरुजी. जेलमध्ये? पण ते पकडले कसे गेले? मला म्हणायचं की कोणत्या आधारावर पकडलं त्यांना? जेव्हा की त्यांच्या विरुद्ध काही आरोपही नाहीये की ज्याने हे सिद्ध होईल की ते अपराधी आहेत, तर मग हे कसं शक्य आहे? पराडकरजी, या इंग्रजांच्या दृष्टीत भारताचा प्रत्येक नागरिक अपराधी आहे. हे हवं तेव्हा कोणालाही जेलमध्ये टाकू शकतात. सरदार सज्जन सिंगांची चर्चा तर कलकत्त्यापर्यंत आहे की ते क्रांतिकारांना आश्रय देतात. मग या गोष्टीची खबर इंग्रजांना नसणार काय? अरे लाख खबर असू द्या त्यांना, पण काही सबूत तर नाहीये ना. आणि सबुताशिवाय इंग्रजच काय, त्यांचा बाप सुद्धा कोणाला हात नाही लावू शकत. आणि खास करून सज्जन सिंग सारख्या व्यक्तींवर. अरे काय छोटे मोठे व्यक्ती आहेत का ते? 100 वेळा विचार करावा लागेल इंग्रजांना त्यांचं नाव घेण्याआधी. मग असे कसे ते इतक्या सहजतेने त्यांना? अरे सहजपणे ते कधी पकडलेच जाणार नाही. त्यांना दगा करून पकडलं असणार. इंग्रजांची वृत्ती माहित आहे ना, सदैव दगाबाजी करतात ते. नक्कीच त्यांनी याच वृत्तीचा फायदा घेतला असणार, नाहीतर सरदारांना 1000 लोक सुद्धा घेरून पकडू नाही शकणार. दमयंती, मुद्दा हा नाहीये की सरदार कसे पकडले गेले, का पकडले गेले, कुठे पकडले गेले. मुद्दा हा आहे की सरदारांना पकडून जेलमध्ये ठेवले, तेही गुप्त रूपाने. कितीही गुप्त रूपाने ठेवू देत त्यांना गोपी सिंग, अभय त्यांना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढेल. कोणत्याही जेलचं किती पण गुप्त ठिकाण अभय करता गुप्त नाहीये. तो सरदारांना शोधण्याकरता जेलचा कानाकोपरा धुंडाळून काढेल. कोपरा तर तेव्हाच धुंडाळेल गुरुजी, जेव्हा तो जेलमध्ये शिरकाव करू शकेल. म्हणजे गोपी सिंगला हे माहीत नाहीये की अभय पूर्वी पण जेलमध्ये शिरलाय आणि रणभेरीच्या गद्दारांना त्यांनी कंठस्नान घातलंय. सेठजी, मी हे चांगलं जाणतो की अभय शूर आहे, चलाक आहे, पण इथे गोष्ट दुसरी आहे. सरदारांना कोणत्या साधारण जेलमध्ये नाही ठेवलंय, त्यांना हजारीबागच्या जेलमध्ये. हजारीबाग? जी, जयप्रकाश नारायणजींच्या पलायनानंतर हजारीबागच्या जेलची सुरक्षा खूप जास्त कडक केली आहे. तिथे येण्या जाण्याचे फक्त एक मुख्य द्वार आहे आणि त्यावर दिवस रात्र 50-50 पोलिसांचा पहारा असतो. आता तुम्ही हे सांगा, अभय तिथे जाईल तर जाईल कसा? पण एक गोष्ट समजत नाहीये, सज्जन सिंगना तिथे कशा करता ठेवलं आहे? म्हणजे कोणाला कानोकान खबर नको लागायला आणि सरदारांच्या गिरफ्तारीची खबर गुप्त ठेवता येईल. बहुतेक याचमुळे आम्हाला इतका वेळ त्यांच्या हरवण्याचा पत्ता नाही लागू शकला. तुम्ही बिलकुल ठीक विचार केला सेठजी. मला तर ही भीती आहे की इंग्रजांचे सरदारांबद्दलचे इरादे पण ठीक नाही.
अच्छा, पण हे सगळं तू इतक्या दाव्यानिशी कसं सांगू शकतो गोपी सिंग? कारण हबीबुल्ला मी त्या जेलबद्दल जास्त जाणतो. पण यावेळी आम्ही जेलच्या अनुषंगाने नाही, सरदारांच्या अनुषंगाने बोलतो. तू इतक्या विश्वासाने कसं काय सांगू शकतोस की सरदारांना जेलमध्येच ठेवलंय, तेही हजारीबाग जेलमध्ये? हे बघ हबीबुल्ला, विजयाजींची आई अन्नपूर्णाजींनी हजारीबागच्या जेलचं नाव घेतलं होतं. आणि त्याच वेळी माझ्या डोक्यात एक योजना आली आणि त्या योजनेनुसार मी सुप्रिटेंडेंट बरोबर एक खेळ रचला. आणि त्या खेळामध्ये सुप्रिटेंडेंट फसला. आणि तेव्हाच मला हे समजलं की त्याचा विशेष कैदी कोणी दुसरा नाही तर सरदार स्वतःच. अच्छा, आम्ही हे कसं समजायचं की तू तिथे काही खेळ रचलायस की इथे आमच्या बरोबर काही खेळ रचतोयस? लक्षात ठेव गोपी सिंग, सरदार पहिल्यापासून हरवलेत. कुठे असं नको व्हायला की आपल्या चुकीच्या खेळामुळे अभय भाईजानला आपल्यापासून हरवून बसू. हबीब, गोपी सिंग खेळ शत्रू बरोबर खेळतो, आपल्या लोकांशी नाही. आणि तू माझ्यावर संशय घेतोयस? माझ्यावर? तुला माहितीये मी गोपी सिंग हबीबुल्लाच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊस. होतं असं काय की अस्वस्थतेमुळे, काळजीमुळे माणूस कधी कधी स्वतःच्या सावलीवर पण विश्वास नाही ठेवत. हबीबुल्ला, तू लवकर जा आणि अभयला भेट. जी गुरुजी. आणि त्याला सज्जन सिंग यांच्या गिरफ्तारीबद्दल सांग, ठीक आहे? असंच करतो गुरुजी. खुदा हाफिज. खुदा हाफिज गोपी सिंग. खुदाफिज हबीबुल्ला. असं पण तर होऊ शकतं की सज्जन सिंग त्याच्याकडेच असेल, नाहीतर त्याला कोणी किडनॅप केलं असेल. हे कसं पॉसिबल होऊ शकतं? का? याच्या आधी पण तर त्याने जेलमध्ये एंटर होऊन अशी हरकत केली होती. लाजवंती. अरे! लाजो. काय झालंय? एवढे घाबरे घुबरे का आहात? घाबरण्यासारखंच आहे. काय झालं? सरदार पकडले गेलेत. सरदार? कोण सरदार? अगं कुठे 10-12 सरदार आहेत, एकच तर आहेत. सरदार सज्जन सिंग. हा? सरदार सज्जन सिंग पकडले गेले? अशी शंका तरी आहे. शंका आहे ना? शंकाच राहील. तुम्हाला काय वाटतं, असं होऊ शकतं का? अरे का नाही होऊ शकत असं? अहो, ते सरदार सज्जन सिंग आहेत, महारथी सरदार सज्जन सिंग. त्यांच्यावर हात टाकायला गोऱ्यांची पूर्ण सेना पण कमी पडेल. तर मग ही बनारसची पोलीस काय करून घेईल? अगं वेडे, जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हा मुंगी पण हत्तीला मारून टाकते, आणि हे तर पोलीस आहेत, ते पण धष्टपुष्ट. तर काय खरंच? शंका तरी आहे. लोक चिंतेत आहेत, सरदार पण गायब आहेत. बहुतेक देव करो असं ना हो. जर का असं काही झालं ना
तर बनारसच्या क्रांतिकारांची हिम्मत हारून जाईल. आणि रणभेरीच्या सदस्यांची पण. तर मग आम्हाला त्यांना शोधायला हवं. शोध तर घेतायत, सगळे चिंतित आहेत. पराडकरजी, अभयभाई, गोपी सिंग. गोपी सिंग? पण तो तर इंग्रजांचा माणूस आहे ना. अगं होता, आता तो आपला आहे. विजया दिदीने हा कारनामा केला, आपला जीव देऊन गोपी सिंगला जिवंत केलं. काय म्हणताय? आम्ही काही समजलं नाही. अगं माझ्या सांगण्याचा अर्थ, गोपी सिंगचे डोळे उघडलेत आता. तो इंग्रजांच्या सत्यतेबद्दल पूर्ण जाणून आहे. आता तो उघडपणे त्यांचा विरोध करतो. गोपी सिंग आता आपला झालाय. महादेवाचे लाख लाख उपकार. महादेव एक रस्ता बंद करतो तर दुसरा दाखवतो. आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की गोपी सिंग आणि अभय सिंग मिळून सरदारांचा मान सन्मान नक्कीच परत मिळवतील. मिस्टर सुप्रिटेंडेंट, तुम्हाला उत्तर द्यायला हवं होतं. उत्तर न देऊन तुम्ही हे प्रूव्ह केलं की सज्जन सिंग तुमच्याकडेच आहे. ते कसं? सिंपल आहे. त्या माणसाने तुम्हाला लेटर दिलं की सज्जन सिंग त्याच्याकडे आहे. सौदा करा. एम आय राईट? जेव्हा की कमालीची गोष्ट ही आहे की सज्जन सिंग त्यांच्याकडे नाहीच आहे. बरोबर, तो आमच्याकडे आहे. आणि म्हणून तुम्ही सौदा नाही केला कारण की सज्जन सिंग तुमच्याकडे आहे. राईट? एक्झॅक्टली. आर यू गेटिंग माय पॉइंट? त्या माणसाला माहिती आहे की सज्जन सिंग तुमच्याकरता किती इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्या सौद्यामध्ये इंटरेस्ट न दाखवून तुम्ही त्याच्याकडे काय मेसेज पोहोचवला मिस्टर सुप्रिटेंडेंट? ओ माय गॉड, त्याला तर माहित नव्हतं की आमच्याकडे सज्जन सिंग आहे. म्हणून तर तो परेशान होता की सज्जन सिंग कुठे आहे. वेल मिस्टर सुप्रिटेंडेंट, असं पण तर होऊ शकतं की सज्जन सिंग त्याच्याकडेच असेल, किंवा कुठे पळून गेला असेल, किंवा कोणी त्याला किडनॅप केलं असेल. हे कसं पॉसिबल होऊ शकतं? का? याच्यापूर्वी पण तर ते जेलमध्ये एंटर करून अशी हरकत करून चुकले. केलीये ना? आणि जर असं काही झालं असेल तर? तुम्ही उगाच आम्हाला घाबरत आहात. हॅलो, जेलर ऑफ हजारीबाग. सुप्रिटेंडेंट ऑफ बनारस बोलतो आहोत. हा बोला सर. तो बनारसवाला सज्जन सिंग जेलमध्ये आहे? हो सर, असेल तिथे कोचडीमध्ये. असे नाही, स्वतःच्या डोळ्याने जाऊन बघून आम्हाला सांगा तो आहे की नाही. जावा. ओके सर, आम्ही आता बघून येतो. तो बघून फोन करेल कन्फर्म करण्यासाठी. आई, तू बघशीलच, जरी त्या सुप्रिटेंडंटच्या हाताने माझा मृत्यू झाला ना, तरी माझा मृत्यू सन्मानाचा मृत्यू असेल, इब्रत धुळीत मिळवून नाही.
काकी हं. जेवण झालं तुमचं? नाही बेटा, खरंच काही खावंसच नाही वाटत. असं कसं नाही खावंसं वाटत? अजूबा, अजूबा, काकींकरता जेवणाचं ताट लाव. काकी, काही खाल्लं नाही तर पोटात त्रास होईल आणि पोटात त्रास झालेला विजयाला अजिबात नाही आवडणार. तिच्या आत्म्याला दुःख होईल. आता तर ताट आणलं होतं दीदी, पण जसं आणलं तसंच परत घेऊन गेलो. आईंनी काही खाल्लंच नाही. आता खातील. तुम्ही ताट वाढून घ्या. जी, लावतो. एक काम कर बेटा, तू अभयला सांग की मला माझ्या गावी कलकत्त्याला सोडून ये. का काकी, इथे काही अडचण आहे का? नाही बेटा, इथे मला काही अडचण नाही. तुम्ही सर्वांनी माझी खूप सेवा केली, पण आता इथे राहण्यात काही जीव लागत नाही. आता माझं उरलेलं आयुष्य माझ्या पूर्वजांच्या भूमीत व्यतीत होईल, तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. आता मी माझं उरलेलं आयुष्य प्रभूच्या आराधनेमध्ये व्यतीत करेन. मला जाऊ दे. अच्छा, ठीक आहे, मी अभयशी बोलून घेते. पण आधी तुम्ही चला, जरा जेवून तर घ्या. नको बेटा. चला तुम्ही या. अगं, या म्हटलं ना. येस. हॅलो सर, सज्जन सिंग काल कोठडीत पळलेला आहे. तुम्ही तुम्ही स्वतः बघून आला आहात? येस सर, मी माझ्या डोळ्यांनी बघून आलोय त्याला. गुड, व्हेरी गुड. ऐका, तो खूप डेंजरस माणूस आहे. त्याच्यावर कडीची कडी नजर ठेवायची. काही गडबड नाही झाली पाहिजे. ओके, डोंट वरी सर, हे काही साधारण जेल नाहीये. हे हजारीबाग जेल आहे. इथून कैद्याचा प्राण जाऊ शकेल, पण कैदी नाही सर. डोंट वरी. ठीक आहे, ठीक आहे. जाऊन आपलं काम करा. त्याच्यावर कडी नजर ठेवा. जाओ. ओके सर, ओके. हा, आहे जेलमध्येच आहे. रणभेरी आजपर्यंत कोणत्याही संकटाला घाबरून ना कधी थांबलीये, तर डंका वाजवत गरजली पण आहे. आणि आता पहा, आता हा बिगुल सज्जन सिंगच्या हरवण्याचं रहस्य उघड. रणभेरी वळवागाने जाई. अभय कुठे आहे? माहित नाही कुठे. आम्ही त्यांच्या शोधाबद्दल बोलत आहोत. त्यांना सरदारांचं जेलमध्ये असल्याचं पण सांगायचंय. विजयाच्या आईला आपल्या गावी जायचंय. त्यांची इच्छा आहे की अभयने त्यांना सोडावं. पण हे कसं शक्य आहे गर्विता? कारण अभय भाईजानच्या जीवाला धोका आहे. आणि हे पण नाही माहित की सरदारांची बातमी समजल्यावर काय परिणाम होईल. मला विश्वास आहे की ते खबर ऐकल्यावर सरदारांकरता आकाश पाताळ एक करतील. हो गर्विता दीदी, यावेळी अभय भैयांना सरदारांच्या सुटके व्यतिरिक्त काहीच सुचणार नाही. विजयांच्या आईनं मी गावी सोडून येतो. नाही भवानी, सरदाराच्या सुटकेसाठी अभय भैयांना तुझी मदत लागू शकते, म्हणून मी आईनं सोडून येतो. या रतन, लक्षात असू दे, तू पण जेलमधून पळालायस. पोलीस तुझ्या पण शोधात आहेत. तर मग आता काकींना आपण नकार द्यायचा का की त्यांचं यावेळी प्रवास करणं उचित नाही? नाही, आता मला असं वाटतंय की त्या इथे नाही राहणार. कारण आता इथला एक एक क्षण त्यांना पहाडासारखा वाटेल. त्यांना इथे कोंडल्यासारखं होत राहील. चांगलं हेच आहे की त्यांनी कलकत्त्याला जावं. हां, आम्ही एक काम करतो. आम्ही आजच पराडकरजी म्हणजेच गुरुजींशी बोलतो. आता ही जबाबदारी तेच सोपवतील तर चांगलं होऊन जाईल.
हबीबुल्ला, जेव्हा सेठजींनी कागदाचा बंदोबस्त केला आहे तर आमचं पण हे कर्तव्य आहे की आम्ही त्याचा उपयोग करू. जे काम आम्ही बळाचा वापर करून नाही करू शकत ते आम्ही रणभेरी छापून करू. जी गुरुजी. पण गुरुजी, विजया दिदींच्या आईचं काय करायचं? त्यांना आता इथे राहणं जीवावर येते गुरुजी. त्यांना गर्विता आणि अजूबा कलकत्त्याला पोचवून येतील, कारण गर्विताला तिथल्या सगळ्या खुफिया अड्ड्यांची माहिती आहे आणि पोलिसांना तिच्यावर संशय पण नाही. नाहीतर तू, सोहम आणि रतन, तुम्ही तिघेही पोलिसांच्या नजरेत आहात. तुम्ही अगदी बरोबर बोललात गुरुजी. ही गोष्ट तर आमच्या डोक्यातच नाही आली. पण गुरुजी, पोलिसांनी सगळीकडे एवढा बंदोबस्त करून ठेवलाय, जागोजागी कडक पहारा ठेवलाय, त्यात रणभेरी छापायची. नको विसरू हबीबुल्ला की रणभेरी आजपर्यंत कोणत्याही संकटांना न घाबरता न केवळ छापली गेलीये पण डंका वाजवून गरजलीही आहे. आणि आता पहा, आता हा बिगुल सज्जन सिंगच्या हरवण्याचं रहस्य उघड करेल. गुरुजी, मग तर खरोखरच मजा येईल. हे गोरे जे सरदारांना लपवत लपवत फिरतायत ना, ही खबर ऐकून वेडे होऊन जातील. हा हा, ते अभयला तू सांगितलं असेल सज्जन सिंगच्या गिरफ्तारीबद्दल, तर काय काय प्रतिक्रिया होती त्याची? मी माफी मागतो गुरुजी, पण त्यांना सांगू नाही शकलो. गुरुजी, आम्ही त्यांचा खूप शोध घेतला, पण ते कुठे सापडतील तर ना. रणभेरी वळवागाली जाई. बेटा, जाता जाता अभयची भेट झाली असती तर खूप बरं वाटलं असतं. काकी, भाईजान सरदारांमुळे खूप अस्वस्थ आहेत. आम्हा सगळ्यांना काही सुचत नाही की आम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं. बेटा, महादेव तुमच्या संकटांना दूर करतील. ते चांगल्यांची साथ नेहमी देतात. बेटा, मी अशी निघून जात आहे, मला चांगलं तर नाही वाटत, पण तुम्ही संकोच नका करू. बस महादेवाचं नाव घ्या आणि यात्रेला आरंभ करा. गर्विता बेटा, माझ्यामुळे तुला खूप कष्ट पडले ना. तू अजून इथे स्थिर स्थावर झाली नाही आणि माझ्यामुळे. नाही काकी, यात कष्टाचं काय कारण आहे? आम्ही तुम्हाला सुखरूप सोडून परत येणार. चलायचं? या काकी. आम्ही त्या देशद्रोहीचा न्याय निवाडा केला. चुगली केली ज्या तोंडाने, मुस्काट त्याचे आवळले. तोडून टाकले ते हात ज्यांनी मुजरे केले. साहेबासमोर वाकणारे शिर छाटून धरणीवर पाडले. गद्दारांना देशाच्या वेचून वेचून मारा. शुभ कार्य हे करूनी भारत मातेला सुखी करा. शांत मनाने जगेल ही रणभेरी. जागृत करसी देशाला रणभेरी. रणभेरी रणभेरी.
क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला रणभेरी. रणभेरी. कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल. जी साहेब. हा रणभेरी इथे कसा काय आला? आम्ही विचारतोय, हा रणभेरी इथे कसा काय आला? तू झोपला होतास? कुठे गेला होतास? फटकायला गेला होतास की बाहेरून लोक आली आणि रणभेरी ठेवून निघून गेली? साहेब, आता मी तर दारावरच उभा होतो. कदाचित कोणी खिडकीतून खिडकीतून ती लोक येतात, रणभेरीला इथे ठेवतात आणि निघून जातात, आणि तुम्हा लोकांना काही कळत सुद्धा नाही. बघूया आता रणभेरीत काय छापलंय त्या लोकांनी. संत स्वरूप सज्जन सिंग गिरफ्तार झाला. सज्जन सिंग तर ग्रेट पर्सन आहे. आम्ही त्याला का पकडणार? कशासाठी पकडणार? त्याने तर काय केलं पण नाहीये. पूर्ण शहरभर चर्चा आहे, तुम्हीच त्यांना पकडलं आहे. सुपरिटेंडंटने खोटं बोलून लोकांना शांत केलंय, पण सत्य हेच आहे की सज्जन सिंग अजूनही त्यांच्या कब्जात आहे. काही कोणाकडून ऐकलंस का की मी कुणाचंही कर्ज ठेवत नाही, खूप लवकर ते फेडून टाकतो.